सर, संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे आणि ह्या अगोदर सुद्धा मी तक्रार केलं होतं शासनाकडे, संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये भ्रष्टाचार होत आहे, त्यावर तुम्ही कारवाई करा म्हणून. कारवाई का झाली नाही. आता तुमच्या समोर सर, आता जस्ट तुम्ही पाठीमागे बघू शकता, स्ट्रक्चरचे काम चालू आहे. हे स्ट्रक्चर रिपेअर करायचे पहिले त्याचे ऑडिट करायला सांगितलं होतं. ऑडिट केले त्यांनी. ऑडिट केल्यानंतर ऑडिटमध्ये असा रिपोर्ट आला की हे डिमोलेशन करून नवीन बनवा. तरी सुद्धा त्या ऑडिट रिपोर्टला जुगारून त्या लोकांनी रिपेअरिंग चालू केलं. रिपेअरिंग करा ठीक आहे, पण प्रॉपर तरीकेचे रिपेअरिंग ते करत नाहीये. स्टील पूर्ण सडलेले आहे आणि त्या स्टीलवर फक्त रेड ऑक्साईड मारून आणि प्लास्टर केले जाते आणि ते थांबणार नाहीये. आता तुम्ही पाठीमागे जरा कॅमेरा फिरून बघू शकता, हा स्लॅब पूर्ण स्टील ओपन झालेले आहे आणि ते 2-3 वेळा पावसामुळे पडलेले पब्लिक असताना सुद्धा. काही लोकांना जखमी पण झालं होतं ते अंगावर पडून. आता पण त्याच्यावर फक्त प्लास्टर चढवतात. ते राहणार नाही. कधी ते इन्सिडेंट होऊ शकतं, ऍक्सिडेंट होऊ शकतं, काही जीवितहानी होऊ शकतो. तर ह्याचप्रमाणे सर, आतमध्ये मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे. हे मेन गेट पासून आपण बघूया. मेन गेट आता 30 ते 35 फूट मागे सरकवले गेले. संजय गांधी नॅशनल पार्क हे ऑक्सिजन पॉइंट आहे. कुठेही एवढा मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये झाडं नाहीये आणि असं सुद्धा हवा मिळत नाहीये. लोक परदेशहून इथं येतात पर्यटक म्हणून आणि त्यांच्यात ते येऊन इथं झाडं वगैरे लावून जातात. ते झाडावर लावत असताना इथं जिवंत असलेले 40-50 फूट जुनी झाडं हे लोक कापतात. ते पण रेंज ऑफिसरच्या ऑफिसच्या समोर असलेले झाडं. ते तुम्हाला पुरावा देतो मी व्हिडिओ सहित. तुम्ही बघू शकता सर, एवढा मोठ्या प्रमाणात इथं भ्रष्टाचार. नॅशनल पार्क संपवायच्या मागे आहेत अधिकारी, PWD अधिकारी आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी. तर माझे एवढंच विनंती आहे सर, तुमच्या माध्यमातून CM, डेप्युटी CM व वन मंत्री ह्यांच्यापर्यंत तुम्ही जरा हे माझे मेसेज पाठवा. मी एक आम नागरिक आहे, आम जनता आहे. तर हे मेसेज तुम्ही पाठवलं तर संजय गांधी नॅशनल पार्क हे वाचू शकते आणि लोकांना सुख सुविधा मिळू शकते. मुंबई हायकोर्टची कॉपी दाखवा. हा सर, मुंबई हायकोर्टची कॉपी दाखवतो मी तुम्हाला. मुंबई हायकोर्टने म्हटलेले आहे की संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये कुठल्याही प्रकारचे बांधकाम होता कामा नाही. एकदम कडक शब्दात त्यांनी शासनाला सांगितलेले. तरी सुद्धा गेटच्या समोरूनच तुम्ही बघत जाल, गेटच्या समोरून नॅशनल पार्क एंड पर्यंत प्रत्येक ठिकाणी कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे. मी मुंबई हायकोर्टचे सर तुम्हाला ऑर्डर दाखवतो. एकच सेकंड. सर, हे मुंबई हायकोर्टने म्हटलेले आहे. सर हे बघा, धन्यवाद सर. तुम्ही जरा माझे मेसेज डिपार्टमेंट पर्यंत पोहोचवाल, शासनापर्यंत पोहोचवाल. मी आशा करतो तुमच्या माध्यमातून या इकडचे स्थानिक जे लोक आहेत आणि पर्यटक आहेत त्यांना तुमच्या माध्यमातून जे काय सुखसुविधा मिळायला पाहिजे ते भेटणार आणि हे जे भ्रष्टाचार चाललाय ते थांबवाल. बस, धन्यवाद सर. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.